मैत्रिणींनो, मी जयश्री। आज आपण बघणार आहोत खारी शंकरपाळी अतिशय सोप्या अशा पद्धतीने। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, छान चाळून घेतलेला आहे। त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलेला आहे, यामध्ये घालणार आहोत आपण। आणि इथे घेतलेली आहे मी 1 चमचा ओवा, तर छान असा क्रश करून घालायचा आहे। यामध्ये तुम्ही काळी मिरी सुद्धा घालू शकता, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ। सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे। छान हा मैदा, तर मिश्रण छान एकजीव झालेला आहे। तेल सगळीकडे असं पिठाला छान लागलेलं आहे आणि मस्तपैकी याचा असा गोळा बनत आहे। तर इथं बघू शकता। तर यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे, थोडं थोडं घालायचं आहे। अशा पद्धतीचं आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर इथं बघू शकता घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे। तर याच वाटीने मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। तर हे पीठ आपण आता रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत, कमीत कमी 20 मिनिटासाठी। तर 20 मिनिटं हे रेस्टला ठेवूया। तर इथं पुन्हा आपली 20 मिनिटं झालेली आहेत। तर एक वेळेस आपण छान असं पीठ मळून घेणार आहोत आणि 2 बॅचेसमध्ये हे पीठ डिवाइडेड करणार आहोत। तर याचे 3 बॉल बनवून घेतलेले आहेत। तर याची आपल्याला छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे। जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। पिठाचा किंवा तेलाचा वापर न करताही इझिली पोळी लाटल्या जाते। तर यावर आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। तर तेल ग्रीस करून घेणार आहोत। तर सर्व बाजूला आपल्याला तेल असं छान ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यावर हलकासा आपल्याला मैदा असा छान लगे पसरून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मैदा पसरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला पीठ पसरून घ्यायचं आहे आणि परत असं ग्रीस करायचं आहे। फोल्ड मारून अशा पद्धतीचं आपल्याला त्यावर पीठ आथरून घ्यायचं आहे। परत एक फोल्ड मारायचा आहे आणि त्यावर असं तेल लावून परत यावर पीठ असं भरभरून घ्यायचं आहे। परत अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड घ्यायचा आहे। परत इकडनं याही पद्धतीने आपल्याला फोल्ड घ्यायचं आहे आणि छान अशी चौकोन टाईप आपल्याला ही घडी लाटून घ्यायची आहे। हलक्या हाताने अशी चौकोन टाईप आपल्याला ही पट्टी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर परत याला एक वेळेस तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। तेल लावून झाल्यानंतर यावर परत आपल्याला पीठ भुरभुरायचं आहे। पीठ भुरभुर झाल्यानंतर याला असं फोल्ड मारायचं आहे। परत यावर असं पीठ भुरभुरायचं आहे आणि असं फोल्ड मारायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने याला असं प्रेस करायचं आहे। तर इथं बघू शकता हलक्या हाताने आपली पट्टी ही तयार झालेली आहे। चाकूच्या सहाय्याने आपल्याला छान असे याला कट मारायचे आहेत, एकदम एका इंचाचे।
कट मारून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनं छान असे कट मारून घेतलेले आहेत. तर उरलेले बाकीचे सुद्धा आपण अशाच पद्धतीनं बनवून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीनं हे बनल्या जातात आणि मीडियम गॅसवर हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. तर उरलेले बाकीचे 2 गोळे आहेत ते सुद्धा आपण अशाच पद्धतीनं हीच प्रोसिजर वापरून याचे कट मारून घेणार आहोत. तर ही दुसरा गोळा आहे, हा सुद्धा जसं पहिल्या पद्धतीनं बनवला तशाच पद्धतीनं आपण बनवून घेणार आहोत. तर तिसरी सुद्धा आपली पोळी छान लाटून झालेली आहे आणि त्याला सुद्धा फोल्ड करून झालेला आहे. तर शेवटची प्रोसेस आहे, हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि छान याला असे कट मारून घ्यायचे आहेत. तर कट मारून घेणार आहोत हलक्या हाताने किंवा 1 इंचाच्या अशा पद्धतीने याला कट मारून घ्यायचे आहे. तर अशी लेयर येते याला आणि तेलात टाकल्यानंतर छान ही फ्राय होऊन फुगते. तर अशा पद्धतीने आपली खारी शंकरपाळी कच्ची बनून झालेली आहे. तर मीडियम गॅसवर आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत. तरी मी इथं तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल पण छान असं तापलेलं आहे आणि गॅस मीडियमच आहे. तर मीडियम गॅसवर अशी शंकरपाळी आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहेत. अजिबात फुल गॅस करायचा नाही. फुल गॅस केल्यास कच्ची राहू शकते. तर आपण एक एक सोडूया. आणि जोपर्यंत ती थोडीशी फुगून वर येत नाही तोपर्यंत याला आपल्याला सारखं हलवत सुद्धा राहायचं नाही आणि बसन इतकंच यामध्ये शंकरपाळी घालायची आहेत. तर हलकंसं छान आपलं असं बघा फुगून वर आलेले आहेत. तर या स्टेजवर आपल्याला थोडंसं याला हलवायचं आहे, जास्त हलवायचं नाही आणि मस्तपैकी याला मीडियम गॅसवर गोल्डन रंगावर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर हलकासा गोल्डन रंग आलेला आहे. तर हलकासा गोल्डन रंग आल्यावर याला छानपैकी अशा अलटून पलटून घ्यायच्या आहेत. तर अतिशय सोपी रेसिपी आहे बनवण्यासाठी. तर इथं बघू शकता तुम्ही आणि छान याच्या कळ्या सुद्धा फुललेल्या आहेत. छान अशा गोल्डन रंगावर ह्या शंकरपाळ्या फ्राय झालेल्या आहेत. तर या स्टेजवर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता अजिबात ह्या शंकरपाळ्या तेलकट होत नाहीत किंवा कच्चाही राहत नाही. तर इथं बघू शकता. तर अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बॅच फ्राय करायला टाकूया. तर दुसरी सुद्धा बॅच आपली छान अशी फ्राय झालेली आहे. तर या स्टेजवर आपण ह्या काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा शंकरपाळ्या तळून घेणार आहोत. तर एकदम खस्ता खुसखुशीत अशा आपल्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत. तर इथं बघू शकता अतिशय छान अशा आपल्या शंकरपाळ्या. तर अशा पद्धतीने आपली शेवटची बॅच सुद्धा फ्राय करून झालेली आहे. तर इथं बघू शकता अतिशय छान अशी आपली खुसखुशीत खारी शंकरपाळी तयार झालेली आहे. तर ही शंकरपाळी आणि खुसखुशीत खस्ता अशी तयार होते. तर अतिशय खुसखुशीत अशी आपली खारी शंकरपाळी रेडी झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला मी तर क्रश करून दाखवते. तर आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की किती खस्ता झालेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही एक वेळेस ट्राय करा. अतिशय खुसखुशीत अशी छान होते. अजिबात तेलकट होत नाही,
खस्ता होते, तर नक्की एक वेळेस ट्राय करा. धन्यवाद.